फोल्ड केल्यानंतर प्रेस गरम करायचे आणि प्रेस करायचे. किती 3 आणि इकडे पण 3 आणि 1 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे साईड. खाली पण 1 इंच असं सोडायचं मार्जिन झालं. त्याच्यानंतर इथून आपल्याला या स्क्वेअरपासून इथे आतमध्ये आपल्याला 1 इंच वर यायचं आणि फ्रेंच घेऊन आपल्याला शेप द्यायचा. त्याच्यानंतर हा जो शेप आहे त्याच्याच आपल्याला एक्झॅक्ट त्याच्या बाहेर तसाच शेप द्यायचा आहे. तर देताना 1-1 इंचच द्यायचा आहे. केला स्क्वेअर ड्रॉ केल्यानंतर इथून आपण 1 इंच मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर आपण इथून त्याला राऊंड शेप दिला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला मार्जिन 1 इंच बाहेरून 1 इंच मार्जिन सोडले. राऊंड नेक हे सेंटर पॉईंट आणि हे सेंटर पॉईंट मॅच करायचं आणि 5 नंबरची शिलाई इथून घेऊन इथपर्यंत एंड करायची. इथून स्टार्ट करायचं, इथे एंड करायचं. 5 नंबरची शिलाई मारायची. त्याच्यानंतर इथं 5 नंबरची कपडा हलू नाही म्हणून नंतर काढायची मॅच करायचं ना खाली. ही जी लाईन आहे सेंटर लाईन खालचा आणि वरचा कपडा मॅच करायचा. आता आपल्याला स्टिचिंग लाईन कॅनव्हासच्या वर पण नाही जायला पाहिजे आणि इकडे तिकडे नाही झालं. एकदम एक्झॅक्ट त्याला लागून इथं आली पाहिजे. बघा दिसतंय कॅनव्हासला खेटून आली पाहिजे स्टिचिंग लाईन. तर कट करताना आपण 1/2 इंच याच्यावर कट करणार. 1/4 पण ठेवलं तरी चालेल. जसा शेप आहे नेकचा कसरायचा फक्त 1/2 इंचच्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे नॉचेस द्यायचे. हे का देतो आपण फिनिशिंग येईल. जर आपण तसं स्टड केलं तर जो राऊंड शेप आहे ना तो व्यवस्थित दिसणार नाही. हे नाही स्टिचिंग लाईन कट नाही व्हायला पाहिजे. कुठे हो हे फक्त 1/4 किंवा 1/2 इंचवर कट करायचं, जास्त नाही. एकदम जवळून पण नाही. एक हातून स्टिचिंग द्यायची कॅनव्हासवर. हा जो आतला हा जो कट केला ट्रिमिंगवाला जो पोर्शन आहे ना तो आपल्याला राईट साईडला घ्यायचा आहे. आपण नेक पण म्हणतो.